विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या 11 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली। या यादीमध्ये अनेक भुवया उंचावणारी नावं समोर आली, कारण यादीनुसार तब्बल 60% उमेदवार हे मूळ भाजपचं नसल्याचं दिसून येतं। भाजपनं आपल्या हक्काच्या निष्ठावंतांपेक्षा इतर पक्षातून आलेल्या आयात नेत्यांना झुकतं माप दिल्याचं स्पष्ट चित्र आहे। घोषित 11 उमेदवारांपैकी 6 जागांवरती काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अपक्ष पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची वर्णी लागली आहे, तर 5 जागांवरती मूळ भाजप असलेल्या उमेदवारांना संधी मिळाली आहे। आता संधी मिळालेले उमेदवार नेमके कोण? तर वर्ध्यामधून अरुण लखानी, भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रवीण पोटे, सांगली सातारा धैर्यशील कदम, सोलापूर राजेंद्र राऊत, अहिल्यानगर प्राजक्त तणपुरे, संभाजीनगर सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव लातूरमधून बसवराज पाटील, जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून राजीव पोद्दार अशी या 11 उमेदवारांची नावं आहेत। दरम्यान यापैकी प्राजक्त तणपुरे 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देऊन 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि एकाच दिवसात म्हणजेच 31 मे रोजी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत। विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांना राज्यमंत्री देखील केलं होतं। आणखीन एक नाव म्हणजे अमर राजूरकर। नांदेडच्या राजकारणात आता काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांचा शब्द अंतिम असल्याचं नांदेडच्या उमेदवारीवरून दिसून येतं। चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसकडून तब्बल 12 वर्ष विधान परिषदेमध्ये नांदेडचं प्रतिनिधित्व करणारे अमर राजूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अशोक चव्हाण यांच्या सोबत अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता। नांदेड भाजपचे शहराध्यक्षपद त्यांच्यावरती सोपवण्यात आलं होतं। यासोबतच बसवराज पाटील हे काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आणि उमरगा व औसा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। मराठवाड्यातील काँग्रेसचा एक मोठा चेहरा ते मानले जायचे। मात्र फेब्रुवारी 2024 मध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या काळातच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता। अखेर 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना विधान परिषदेमध्ये भाजपनं संधी दिली। यासोबतच अविनाश ब्राह्मणकर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता। सोलापूरमधून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यांची राजकीय पार्श्वभूमी शिवसेना आणि अपक्ष अशी राहिलेली आहे। यासोबतच धैर्यशील कदम हे सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर मतदारसंघातील मातबर नेते आहेत। त्यांची मूळ राजकीय पार्श्वभूमी काँग्रेस पक्षाची आहे। 2014 मध्ये विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली, मात्र महाविकास आघाडीच्या काळात आणि त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता या यादीमध्ये अरुण लखानी, प्रवीण पोटे, सुहास शिरसाट, नंदकिशोर महाजन आणि राजीव पोद्दार हे भाजपचे जुने आणि मूळ केडरमधील कार्यकर्ते आहेत। मात्र एकूण 11 पैकी 6 जागांवरती बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी मिळाल्यामुळे भाजपच्या अंतर्गत आणि जुन्या विरुद्ध नव्या कार्यकर्त्यांमधील वादाची ठिणगी पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते। आता आयातांना संधी का दिली गेली असाही प्रश्न उपस्थित होतो। तर पक्षविस्तार आणि स्थानिक पातळीवरील विजयाची गणितं जुळवण्यासाठी भाजपनं इतर पक्षांमधून आलेल्या बड्या चेहऱ्यांवरती विश्वास दाखवल्याचं सांगितलं जातं। जिथे भाजपची ताकद नव्हती तिथे आयात उमेदवारांना घेत पक्षविस्तार केला गेला। मागील 2 वर्षांच्या काळात आयात उमेदवारांनी आपली निष्ठा भाजपप्रती दाखवत आपल्या भागामध्ये भाजपचा विस्तार केला। त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आयातांना देखील संधी दिल्याचं सांगितलं जातं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।